आणि आता बातमी आहे भास्कर जाधव यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात, आवाहनासंदर्भात। गुन्हे दाखल करण्यापूर्वी घटनाक्रम पहा असं म्हणत भास्कर जाधव यांनी पत्रकार परिषदेत पोलिसांना आवाहन केलंय। कोकणात चांगलाच राजकीय शिंगा पाहायला मिळाला। शिवबाठा आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला। दोन्ही बाजूने जोरदार दगडफेक झाली। भाजपा नेते निलेश राणे यांची भास्कर जाधव यांच्या गुहागर मतदारसंघात सभा आयोजित करण्यात आली होती आणि या सभेच्या निमित्ताने ते चिपळूणमध्ये होते। यावेळी भास्कर जाधव यांच्या कार्यालयाबाहेर राणे समर्थक आणि भास्कर जाधव समर्थकांमध्ये दगडफेक झाली। अखेर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या आणि त्यानंतर या राड्यानंतर दोन्ही गटातील 300 ते 400 कार्यकर्त्यांवर समर्थकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आणि त्यानंतर भास्कर जाधव यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेत त्यांनी पोलिसांना आवाहन केलंय। असं आहे की पोलिसांनी 300 ते 400 लोकांच्यावर गुन्हे दाखल करावेत, 500 लोकांच्यावर गुन्हे दाखल करावेत, याला आमचं काही विरोध असायचं कारण नाही। आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यापूर्वी संपूर्णपणे फुटेज चेक करावं, सगळा घटनाक्रम बघावा। आम्ही पोलिसांना पूर्वीच असं काहीतरी घडणार आहे याचं केलेलं पत्रव्यवहार, या संदर्भामध्ये पोलिसांना दिलेली पूर्वकल्पना, याचा पोलिसांनी कॉग्निझन्स घेतला होता का, हे पण एकदा सिद्ध झालं पाहिजे।